जगाला झाकळून टाकेल अशी कहाणी 2006 मधल्या मालेगाव स्फोटांची आहे। 8 सप्टेंबर 2006 हा शबे बारातचा मुसलमानांसाठी अत्यंत महत्त्वाचा पवित्र असलेला दिवस। याच दिवशी मालेगावातल्या हमीदा मशीद परिसरात मुस्लिम समुदाय प्रार्थनेसाठी मोठ्या प्रमाणात जमलेला असताना 2 बॉम्बस्फोट घडवण्यात आले। यात 37 जणांचा हकनाक बळी गेला आणि जवळपास 300हून अधिक जण जखमी झाले आणि त्यानंतर सुरू झाली ती एक तपासाची प्रचंड मोठी मालिका। 21 डिसेंबर 2006 ला महाराष्ट्र एटीएसनं 9 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं। अर्थात हे सगळे आरोपी मुसलमान होते। मालेगावातील स्फोट सिमीने घडवल्यात असा आरोप एटीएसनं कोर्टात केला। 21 डिसेंबर 2008 या दिवशी एटीएसनं आरोपींविरोधात कठोर असा मोक्का कायदा लावला। त्यानंतर एटीएसच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाचा सगळा तपास सीबीआयकडे गेला। सीबीआयने एटीएसच्या आरोपांचं समर्थन केलं आणि 11 फेब्रुवारी 2010 ला सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं। या दरम्यान एक महत्त्वाची घटना घडली प्रेक्षको, आणि ती म्हणजे असीमानंद यांनी मालेगाव 2006 स्फोटामागे हिंदू दहशतवादी असल्याचा गौप्यस्फोट केला आणि त्यानंतर एनआयने 4 दहशतवादी आरोप्यांना अटक केली आणि ते 4ही हिंदू होते। नंतर एप्रिल 2011 मध्ये हा पूर्ण तपास एनआयए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीकडे देण्यात आला। आता या खटल्याला एक नवं वळण लागलं। स्वामी असीमानंद असं म्हणाले की या स्फोटामागे हिंदू दहशतवादी आहे। त्यानंतर स्पेशल मोक्का कोर्टानं आधी पकडलेल्या 7 मुस्लिम आरोपींना जामीन मंजूर केला। 2 मुस्लिम आरोपी गजाआडच राहिले कारण इतर खटल्यांमध्ये ते आरोपी होते। विशेष म्हणजे 22 मे 2013 ला एनआयएनं पुन्हा तपास करत 4 संशयितांवर आरोपपत्र दाखल केलं। ते 4ही हिंदू होते। 2006 चे मालेगाव बॉम्बस्फोट हे 4 हिंदू दहशतवाद्यांनीच घडवले असा एनआयएचा दावा होता। हे सगळं होत होतं तेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकार केंद्रात होतं। राज्यातही काँग्रेस आघाडी सत्तेत होती। नंतर ट्रान्सफर झाल्याप्रमाणे राज्यात आणि देशात सत्ता पालट झाला। केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला। पकडलेल्या मुस्लिम आरोपी विरोधात आपल्याकडे पुरावे नाहीत असं एनआयएनं मोक्का कोर्टात स्पष्टपणे सांगितलं। एटीएसने पुरावे दिले, त्या आधारेच कोर्टानं निर्णय घ्यावा अशी भूमिका देखील एनआयएनं घेतली। अखेर 25 एप्रिल 2016 म्हणजे परवा स्पेशल मोक्का कोर्टाचा निकाल लागला। 8 मुस्लिम आरोपींची 2006च्या मालेगाव बॉम्ब खटल्यात पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली। या निकालामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले। या 8 मुस्लिम आरोपांविरोधात ठोस पुरावे होते असा दावा तपास यंत्रणा करत होत्या। मग हे पुरावे गेले कुठे? ते पुरावे कोर्टात का टिकले नाहीत? या आरोपींनी जर 2006चा बॉम्बस्फोट घडवला नाही तर मग तो बॉम्बस्फोट कुणी घडवला? हे आरोपी म्हणजे बळीचे बकरे ठरलेत का? आणि आता 4 ज्या हिंदू आरोपींविरोधातला पुरावा कोर्टात सादर केला जातोय तो तरी टिकणार आहे का? एटीएस आहे, सीबीआय आहे, एनआयए आहे, अशा बड्या तपास यंत्रणा देखील राजकीय दबावाखाली काम करतात का? आपली न्याय यंत्रणा सक्षम आणि भेदभाव न करणारी असा संदेश या निकालानं मुस्लिम समाजामध्ये जाणार आहे का? तपास यंत्रणा पुरेशा पुराव्याअभावी आरोपपत्र दाखल करण्याची घाई का बरं करतात? अखेर 8 सप्टेंबर 2006 ला झालेला बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना शिक्षा होणार कधी हा सर्वसामान्य माणसाचा सवाल आहे। या स्फोटामागचा खरा मास्टरमाइंड कोण हे तपास यंत्रणा शोधून काढू शकतील का? या सगळ्या घोळामुळे आपली राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात तर येत नाही ना? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात कळसूत्री तपास। कळसूत्री तपास सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट। तारीख 8 सप्टेंबर 2006, ठिकाण मालेगावच्या हमीदिया मशिदीचा परिसर बॉम्बस्फोटाने हादरून गेला होता। एका पाठोपाठ एक झालेल्या बॉम्बस्फोटात 37 निरपराध लोक ठार तर 102 जण जखमी झाले होते। या बॉम्बस्फोटाचा तपास दहशतवादी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला होता। नुरुल हुद्दा, समसुदोहा, शब्बीर अहमद मसीउल्ला, रईस अहमद रजब अल मंसूरी, सलमान फारसी अब्दुल लतीफ एमी,
फारुख इक्बाल अहमद मखदुमी, मोहम्मद अली आलम शेख, आसिफ खान, बशीर खान उर्फ जुनैद, मोहम्मद झहीर अब्दुल माजिद अन्सारी आणि अब्रार अहमद गुलाम अहमद या 9 जणांना सिमी या बंदी असलेल्या संघटनेशी संबंधित असल्याच्या आधारावरून एटीएसने जेरबंद केलं होतं. या प्रकरणी एटीएसने आरोपींविरोधात आरोपपत्रही दाखल केलं होतं. पुढे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आणि सीबीआयने एटीएसच्या तपासावर शिक्कामोर्तब केलं. मात्र 2011 मध्ये एनआयएकडे हे प्रकरण सोपवण्यात आलं आणि या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. अन्य एका बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी स्वामी असीमानंद याच्या चौकशीत मालेगाव स्फोटाची नवी माहिती एनआयएच्या हाती लागली. मालेगावातील बॉम्बस्फोटामागे हिंदू दहशतवादी संघटनेचा हात असल्याची कबुली असीमानंदने दिली होती. एनआयएने या प्रकरणाचा नव्याने तपास करून मनोहर नरीवाला उर्फ सुमेर ठाकूर, राजेंद्र चौधरी उर्फ दशरथ, धनसिंग आणि लोकेश शर्मा या चौघांना अटक केली. तसंच त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केलं. 2006च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएने वेगळी थिअरी मांडल्यामुळे याच प्रकरणात पूर्वी एटीएसने अटक केलेल्या 9 आरोपींच्या सुटकेचा मार्ग निश्चित झाला होता. अखेर न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केलं. या प्रकरणातील एका आरोपीचा मृत्यू झालाय तर दोघांना 7/11च्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. कळसूत्री तपास या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्याकडे आमंत्रित केलेले आपल्या सोबत आहेत सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक. अभय वर्तक, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत ॲडव्होकेट वहाब खान. ॲडव्होकेट वहाब खान हे या 2006 खटल्यातील सुटलेल्या सर्व आरोपींचे वकील होते. वहाबजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत ॲडव्होकेट गणेश सोवनी. गणेश सोवनी हे साध्वी प्रज्ञा सिंग यांचे पूर्व वकील आहेत. गणेश सोनी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते, आपल्यासोबत आहेत. रत्नाकरजी, आपलं स्वागत. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत आहेत माजी IPS अधिकारी PK जैन. PK जैन यांचा या तपास यंत्रणांचा अनुभव अतिशय दांडगा आहे, त्यामुळे त्यांचे या विषयावरची मतं अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. PK जैन, आपलं या कार्यक्रमात स्वागत. पहिला प्रश्न थेट वहाबजी आपल्यापासून. साहजिकच इतक्या प्रदीर्घ लढ्यातनं सुटल्यानंतर त्या मुस्लिम आरोपींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. कुठेतरी आपल्याला न्याय मिळतोय ही भावना आता दृढ होईल? 100% सुरुवातीपासून म्हणजे 2006 मध्ये ज्यावेळी ह्या लोकांना, या आरोपींना अटक केला तेव्हापासून म्हणजे आपण जर बघितलं ह्यांची वागणूक, त्यांचं बिहेवियर, त्यांचं रिस्पॉन्स, त्यांचं सबमिशन, म्हणजे हे संपूर्ण काळात दे वर रिस्पेक्टिंग द कोर्ट. करेक्ट. त्यांचा विश्वास होता आज नाही तर उद्या आपल्याला न्याय मिळणार आहे. तपास ATS कडे होता त्यावेळीही त्यांचा विश्वास कोर्टावर होता. CBI कडे गेला त्यावेळीही त्यांचा तपास कोर्टावर होता. NIA कडे गेल्यानंतर एक अशी वेळ आली की तपास NIA कडे होता पण जामीनचा अर्ज रद्द करण्यात आला. कारण NIAचा तपास जे पूर्ण झाला नव्हता. तरीही यांचा विश्वास होता. मध्ये काय वकील लोकांनी आपले वकालतनामे विड्रॉ केले आणि या फायनान्शियल कंडिशनमुळे काय आरोपी लोकांना इन पर्सन आर्ग्युमेंट करावं लागलं, तरी त्यांचा विश्वास आपल्या न्यायपालिकेवर होता. एक अतिशय महत्वाची बाब तुम्ही सांगताय, न्यायपालिकेवरचा विश्वास त्यांचा कायम होता. परंतु हे जे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत हे आपल्या तपास यंत्रणांचं एक प्रकारे अपयश आहे का? मला तुम्ही सांगा, या आरोपींची आयुष्याची अत्यंत उमेदीची, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, काही जणांना त्यांच्या आयुष्याच्या 25च्या आसपास अटक करण्यात आली होती. बरोबर आहे. या आरोपींची आयुष्याची 10 वर्ष वाया गेली, याला जबाबदार कोण? 10 वर्ष वाया गेले. मी आणखी एक पाऊल पुढे जातो आणि एकदम रिस्पॉन्सिबिलिटीने मी माझं म्हणणं जे आपल्या पुढे ठेवतो. बघा, 2006 जी होती ही जे घटना मालेगावमध्ये घडली, दिस वॉज अ बिगिनिंग, ही सुरुवात होती. आणि हे ATSनी खोटे लोकांना गुंतवलं 2006 मध्ये. ह्याचा परिणाम 2008चा ब्लास्ट, ह्याचा परिणाम मक्का मस्जिद, मोडासा, समझौता, अजमेर ब्लास्ट. कारण त्यावेळी जर खोट्या लोकांना ATSनी गुंतवलं नसतं तर ते खरे आरोपी हे काम करणारे आहे कोणीही असू द्या, त्याने आरोपीने एक भीती असतं की आपल्या मागे पोलीस लागलेली आहे, म्हणजे आता आणखी काही प्लॅन केलं तर प्रॉब्लेम होईल,
ते पडत असतात, लपत असतात. आणि खोट्या लोकांना गुंतवल्यानंतर म्हणजे त्यांना माहिती आहे यार दुसऱ्या लोकांना गुंतवलेलं आपलं काय करायचं, करा आपलं काम चालू ठेवा. म्हणजे एक प्रकारे तपास यंत्रणांचाच हा संपूर्णपणे दोष आहे 100%. की त्यांनी योग्य त्या 100%. गुन्हेगाराला पकडलं नाही आणि त्याच्यामुळे गुन्हे आणखीन घडत गेले. Indirectly, ATS has aided and abetted the 2008 blast, समझौता ब्लास्ट, मक्का मस्जिद ब्लास्ट, मोडासा ब्लास्ट अँड अजमेर ब्लास्ट. इनडायरेक्टली या सगळ्यावर आपण PK जैन यांना विचारणार, पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न घेऊन जातोय अभय वर्तक यांच्याकडे. अभय वर्तक, आज 8 आरोपी सुटले, आणखीन 4 आरोपी आत आहेत. मला कल्पना आहे त्यांच्याविषयी तुम्हाला विशेष ममत्व आहे. तेही सुटतील असं तुम्हाला वाटतंय? त्यांच्या सुटकेसाठी आपण काय प्रयत्न करताय? एक गोष्ट लक्षात घ्या की 2006च्या केसमध्ये जे पोलीस अधिकारी तपास करत होते त्याच लोकांनी 2008च्या आरोपींना ते आरोपी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा षडयंत्र असलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या हेही लक्षात आलेलं नाही की बाबा आपण एक मेजर जनरल कर्नल आहेत पुरोहित किंवा मेजर उपाध्याय आहेत, साध्वी प्रज्ञा सिंग आहेत, यांनी जसं तुम्ही मगाशी सांगितलं की 25-26 वर्षाचे हे सगळे प्रतिष्ठित मंडळींचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे आणि तेच अधिकारी आहेत. माझं म्हणणं आहे की आजच्या जर शोचा जर खरं काही फलनिष्पत्ती आपण म्हणू तर माननीय मुख्यमंत्री झी24 तासच्या शोची निश्चित दखल घेत असतील तर असे जे कोणी भ्रष्ट पोलीस अधिकारी आहेत तुमचा आरोप थेट मग ते अरुण खानविलकर असतील किंवा त्यांच्या ह्याच्यातले सचिन कदम असतील, कृष्णा सावंत असतील, सुनील यादव असतील, जे पोलीस अधिकारी आहेत की ज्यांनी सर्वसामान्य निरपराध लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. निरपराध जसे हिंदू होते तसेच मुसलमान देखील होते. नाही, माझं तेच पूर्ण वाक्य ऐकून घ्या उदयजी. मी आज या ठिकाणी मुद्दामून गांभीर्याने तो मुसलमान असू दे, हिंदू असू दे, कोणी असू दे, कुठल्याही निरपराध व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आणि जर ते कोणी करत असेल तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो सुनील पाटीदारचा तर त्याचा खून केलेला आहे ATSनी. मी पुढच्या सत्रामध्ये आवर्जून सांगणार आहे की त्याला तुम्ही मध्य प्रदेशमधून उचलून आणलं, तिथे पोलीस स्थानकामध्ये नोंद केली, इथे आल्यानंतर तो गायब झाला. तुम्हाला सांगतो मध्य प्रदेश हायकोर्टाने त्याच्यावरती ताशेरे मारलेले आहेत. त्या मध्य प्रदेश हायकोर्टाने CBIची एन्क्वायरी करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि उदयजी तुम्हाला अत्यंत गांभीर्याने अतिशय दुःखद गोष्ट सांगतो की महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने त्या CBIच्या चौकशीला अजून परवानगी दिलेली नाही. माझं म्हणणं आहे माननीय देवेंद्रजी हा कार्यक्रम बघतील, त्यांच्यापर्यंत ह्याचे निश्चितपणे पडसाद उमटतील. ताबडतोब CBIच्या तपासाला परवानगी द्या. ज्या अधिकाऱ्यांवर आता अभय वर्तक आरोप करतायत वहाब खानजी, त्याच अधिकाऱ्यांबद्दल आपला तोच आक्षेप आहे की त्यांनी तपास नीट केला नाही आणि त्याच्यामुळेच हे पुढचे गुन्हे घडले. बघा, माझ्या मते हे ATS सारखे जे एजन्सीमध्ये घेताना जे तपास अधिकारी आहेत त्यांचं बॅकग्राऊंड जे आहे स्टेट गव्हर्नमेंटनी आणि वरिष्ठांनी ते चेक केलं पाहिजे. आता अगोदर जे करप्शनचे चार्जेसमध्ये सस्पेंड झालेल्या ऑफिसरना जर ATS मध्ये घेतलं किंवा कन्व्हिक्शन झालेल्या ऑफिसरना ATS मध्ये घेतलं किंवा ज्याच्यावर कोर्टाने म्हणजे जे स्ट्रिक्चर्स पास केलेले त्यांना ATS मध्ये घेतलं किंवा ज्यांच्यावर जे आहे इलिगल डिटेन्शन जे केस पेंडिंग आहे किंवा खटला चाललाय किंवा अंडरवर्ल्डच्या पार्टीमध्ये जे पार्टी पार्ट घेताना डान्स करताना त्यांच्यावर निलंबित करण्यात आलेला अशा लोकांना घेतलं किंवा मंदिराची जागा हडपणाऱ्या अशा म्हणजे लोकांना BDSचे ऑफिसर म्हणून ATS मध्ये घेतलं किंवा त्यांना शिक्षा झाली आहे करप्शनच्या मॅटर त्यांना ATS मध्ये ठेवलं. मग हे सर्व म्हणजे एकदम कॉमन आहे. तुम्ही अत्यंत चतुर वकील आहात. तुम्ही कोणाचंही नाव न घेता जे वर्णन करतायत त्याच्यावरून कोण यातले अधिकारी आहेत हे जनतेसमोर उघड झाले. आपण थेट जाऊया PK जैन यांच्याकडे. PK जैन, आपण पाहिलं असेल अभय वर्तक आणि वहाब खान हे एक प्रकारे विभिन्न अशा प्रकारच्या विचारसरणीचं प्रतीक आपल्याकडे आहे, तर त्या दोघांनी देखील तपास यंत्रणांवर आता जोरदार आक्षेप घेतलेला आहे. ATS असेल, CBI असेल, NIA असेल, या आपल्या देशातल्या अत्यंत महत्वाच्या आणि प्रतिष्ठित अशा तपास यंत्रणा आहेत. त्यांच्या कामाची पद्धत तरी कशी असते? त्या दोघांच्या पद्धतीत एवढा फरक आहे का की एकाने एक गुन्हेगार पकडायचा तर दुसऱ्याने बरोबर विरुद्ध असा गुन्हेगार पकडायचा? PK जैन जी, सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळी हे ब्लास्ट घडले मी त्यावेळी पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र होतो आणि नाशिक जिल्हा आणि मालेगाव हे माझे कार्यक्षेत्रात येत होते. ज्या दिवशी ब्लास्ट झाला लगेच आम्ही मालेगावला पोहोचलो, तपास सुरू केला. पहिली प्रायोरिटी होती लॉ अँड ऑर्डर हँडल करणे, त्याच्यानंतर यात
हे जरी कोणाचं म्हणणं असेल की आम्ही चुकीचे आरोपी अटक केले, हे एकदम चुकीचं आणि खोटी बातमी आहे. आमच्याकडे जो पहिला छडा लागला या गुन्ह्याचा, तो एक माणूस स्वयंस्फूर्तीने आमच्याकडे आला. तो या कटाचा भाग होता. तो 2 दिवसापासून वेड्यासारखा इकडे तिकडे खिशामध्ये एक चिठ्ठी घेऊन फिरत होता की मला माझ्या गुन्ह्याची कबुली करायची आहे. जेव्हा हे संपूर्ण कट रचण्यात आला, त्याला हे सांगण्यात आला होता, तो इलेक्ट्रिशियन होता पोरगा, त्याला हे सांगण्यात आला होता की याचा फक्त आवाज होईल, नुकसान कोणाला होणार नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये 35 पेक्षा जास्त लोक मेले. तो हॉस्पिटलमध्ये गेला. त्यांनी एक 3 वर्षाची मुलगी पाहिली. त्याच्या गळ्यामध्ये चेहऱ्यावरती छर्रे शिरलेले होते. त्याला एवढा त्याचा रंज झाला. त्यांनी घरी जाऊन, त्याची बायको त्याच्यापेक्षा जास्त धार्मिक, त्यांनी घरी जाऊन चर्चा केली. बायकोने सांगितलं की तुम्ही एवढा मोठा गुन्हा केला, तुम्ही जाऊन याचा काहीतरी प्रायश्चित करा. म्हणून तो स्वतःच्या मर्जीने आमच्याकडे आला. त्यांनी आम्हाला संपूर्ण घटना कशी घडली होती ती सांगितली. कोण कोण लोक याच्यामध्ये गुंतलेले होते ते सांगितले. याच्यामध्ये काही आम्ही कोणाला संशयावरती पकडला नाही. ज्या ठिकाणातून सायकल विकत घेतले गेले होते त्या सायकल दुकानदारांकडून आम्ही त्याचे स्केचेस बनवून घेतले आणि ते संपूर्ण कट कशा कशा शिजला, कशा याला आकार देण्यात आला, याबद्दलची आमची जी तपास होती ती पुढे वाढली. काही दिवस तपास हे नाशिक पोलिसांकडे होता. त्याच्यानंतर ATS कडे गेला आणि ATSचे अधिकारी जेव्हा आम्ही तपास करत होतो तेव्हा ते बॅकग्राऊंडची भूमिकेमध्ये होते. फक्त बघत होते की आम्ही काय करतो आणि त्याचा छडा कशा लागतो. आणि जेव्हा ATS कडे झाला तेव्हा सुद्धा आमची टीम त्यांच्यासोबत होती. हे जरी कोणाचं म्हणणं असेल, मी एवढं आपल्याला ठामपणे सांगू शकतो की त्यावेळी जे आरोपी पकडले गेले ते खरे आरोपी होते. त्यापैकी काही लोकांनी, 2-3 लोकांनी आमच्याकडे कबुली पण दिली. हा जो माणूस स्वतःहून आमच्याकडे आता आला होता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यामध्ये पाकिस्तानातून आणलेला एक इसम होता. दुसरा एक माणूस बांगलादेशकडे निघून गेला होता, जे हे ब्लास्ट होण्याचे 2 दिवसापूर्वी ही सुद्धा माहिती आम्हाला मिळाली. म्हणून त्याच्यामध्ये जे आज ही लोक फरार आहेत किंवा जे अटक झालेले नाही त्याच्यामध्ये त्या दोघांचाही समावेश आहे. तर मी आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत तपास आमच्याकडे होता तो एकदम इमानीद्वारे करण्यात आला. PK जैन साहेब, मला तुमच्याबद्दल अत्यंत आदर आहे. तुम्ही अत्यंत कर्तव्यदक्ष असे पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जात होतात आणि ओळखले जाल देखील. परंतु ज्या तपास यंत्रणांचं काम आता प्रकाश झोतात आहे, ज्याची आपण आता चर्चा करतोय, त्या ATSनं 2006 मध्ये आधी 9 मुस्लिम आरोपींच्या विरोधात चार्जशीट दाखल केलं. नंतर NIAनं U-टर्न घेतल्याप्रमाणे 2013 मध्ये 4 हिंदू आरोपी पकडले आणि मग चार्जशीट दाखल केलं. मला फक्त एवढंच सांगा, तुम्हाला जर एका स्वयंस्फूर्तीनं घेऊन आलेल्या माणसाकडून या सगळ्याचा उलगडा झाला असेल तर मला तुम्ही सांगा, एका स्फोटासाठी तुम्ही हिंदू एका वेळेला आणि त्याच्या आधी मुस्लिम एका वेळेला अशा दोन्ही गटांच्या विरोधात 2 तपास यंत्रणा आरोपपत्र दाखल करतात. हे कशाचं लक्षण मानायचं? आय एम ऑर्डिनरी कॉमन सिटीजन. मी कशाचं लक्षण मानू? मी कशाला सत्य मानू? मला सांगा, कुठली तपास यंत्रणा खरी होती आणि कुठली तपास यंत्रणा कोणत्या वेळी खरी होती? PK जैन. आता मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की ज्यावेळी ही आमच्याकडे बातमी, आम्ही फक्त त्या माणसाच्या स्टेटमेंटवरती विश्वास ठेवला नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तपास झाला, त्याच्यामध्ये पूर्ण छडे काढण्यात आले. ज्या ठिकाणी तो बॉम्ब बनवण्यात आले होते त्या ठिकाणी आम्ही सॅम्पल घेतले. त्याच्यामध्ये RDXचे ट्रेसेस आले. म्हणजे पूर्ण आमची खात्री झाल्यानंतर मग आम्ही लोकांना अटक करायला सुरुवात केली होती. याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही दुमत नाही. मी या गोष्टीवरती ठाम आहे. त्याच्यानंतर CBIने सुद्धा जेव्हा या प्रकरणामध्ये तपास केला तेव्हा सुद्धा त्यांनी ATSच्या आणि लोकल जे ऑलरेडी तपास झालेला होता त्याच्यावर त्यांनी ते ठाम राहिले. आता 2008च्या ब्लास्ट नंतर किंवा 2009च्या नंतर काय घडामोडी झाल्या, NIAच्या समोर काय बातमी किंवा काय नवीन माहिती त्यांच्या समोर आली, काय पुरावा त्यांना मिळाला, ज्याच्या आधारावर त्यांनी हे संपूर्ण तपासाची दिशा वळवली, याच्याबद्दल मी काही भाष्य करू शकत नाही. पण मी आपल्याला इमानीतबारे सांगतो की आमच्या काळामध्ये जी तपास झाली होती आणि ज्या लोकांना, ज्या आरोपितांना अटक करण्यात आला होता ते आरोपी होते, याच्याबद्दल मी सीबीआय बद्दल माजी संचालक त्यावेळेचे काय म्हणाले होते हे मी तुम्हाला नंतर आठवण करून देईन. मुद्दा आता तो नाहीये. मुद्दा आता असा आहे की तपास यंत्रणांची दिशाभूल होतीये का तपास यंत्रणा जाणीवपूर्वक कोर्टाची दिशाभूल करतायत? मी आपल्याला आता हे जे नवीन फार एक्सपोजर सध्या चालले आहेत, इशरत जहान केसमध्ये काय चाललंय, कुठे गृहमंत्र्यांनी स्वतः
म्हणजे हे मी पहिल्यांदा ऐकतो माझे संपूर्ण 33 वर्षाच्या कॅरियरमध्ये की गृहमंत्र्यांनी स्वतः एफिडेव्हिट बनवला. ही संपूर्ण जी आहे ते तपास अधिकारी किंवा जे संबंधित एजन्सीज असतात ते कागदपत्र बनवतात. आता शासकीय स्तरावर किंवा टॉप मोस्ट स्तरावर जरी हे होत असेल की कोणाला गुंतवायचे, कोणाला सोडायचे, कुठले पुरावे लक्षात घ्यायचे, कुठले पुरावे इग्नोर करायचे, हे जरी सरकार स्तरावर होऊ लागला तर आपल्याला काही कुठे आशा दिसत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, मी आपल्याला सांगतो की हे संपूर्ण तपास जोपर्यंत तपास आमच्याकडे होती त्याच्यानंतर ATS कडे गेली, त्याच्यानंतर आमची बघ्याची भूमिका होती. आम्ही फक्त त्यांना जे इन्फ्रास्ट्रक्चरल सपोर्ट आहे ते देत होतो. जोपर्यंत तपास आमच्याकडे होती आम्ही स्केच जारी केले. पहिले आरोपी जे होते आमच्याकडे आले सुरुवातीला, जे काही दिवस आमच्याकडे जेव्हापर्यंत तपास नाशिक पोलिसांकडे होती त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही की ते आरोपी खरे होते. आणि त्याच्याबद्दल आमच्याकडे फॉरेन्सिक एव्हिडन्स, त्याच्या केमिकल एव्हिडन्स, ही संपूर्ण एव्हिडन्स एकत्र झाल्यानंतर मग ही अटक करण्याची कारवाई करण्यात आली होती. त्याच्यानंतरही ते आरोपी आजच्या घडीला सुटलेले आहेत. आपण जाऊया थेट रत्नाकर महाजन यांच्याकडे. रत्नाकर महाजन, मालेगाव बॉम्बस्फोटातले आरोपी पुराव्या अभावी सुटणं जरी आज तुमची सत्ता नसली तरी तत्कालीन काँग्रेसच्या काळातल्या गृहमंत्र्याच्या कारभारावर आणि एकूणच तत्कालीन राज्य सरकारच्या कारभारावरचा हा एक ताशेरा नव्हे काय? असं म्हणण्यामुळं आपल्या ज्या श्रोत्यांना आणि ज्या सहकाऱ्यांना समाधान वाटत असेल त्यांचं समाधान मी हिरावून घेऊ इच्छित नाही. पण या प्रकरणामध्ये 3 गोष्टी नोंदवल्या पाहिजेत. पहिली गोष्ट अशी की सुरुवातीला झालेला तपास हा विश्वासार्ह नव्हता, म्हणूनच तो तपास दुसऱ्या यंत्रणेकडे दिला गेला. नंबर 2, कॉमन सेन्स, म्हणजे आपल्या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला सुद्धा हे पटणार नाही की ज्या धर्माच्या मुस्लिम धर्मीयांचा सण असतानाच्या काळामध्ये मशिदीच्या समोर बॉम्बस्फोट करण्याचं धाडस मुस्लिम युवक करतील, हे कुणाच्याही कॉमन सेन्सला सुद्धा पटणार नाही. जर त्यांना स्फोट करायचेच होते तर आदल्या दिवशी अनंत चतुर्दशीची मिरवणूक होती. अनंत चतुर्दशीच्या दिवशी असे प्रकार याआधी घडलेले आहेत. त्या ठिकाणी पुणतांबेकर नावाच्या वकिलानं सगळा कारस्थान रचलं आणि त्याचा आरोप निहाल अहमद नावाच्या मालेगावहून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीच्या गळ्यात टाकला. हे प्रकरण याआधी घडलेलं आहे. त्यामुळं त्यांना जर ते करायचंच होतं तर ते अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवर त्यांनी केलं असतं. स्वतःच्याच मशिदीसमोर कसं केलं असतं, कशाला केलं असतं? नंबर 2, इमाने इतबारे सांगताना इमाने इतबारे हे नाही सांगितलं की हेमंत करकरे जेव्हा ATSचे प्रमुख होते तेव्हा त्यांनी जो तपास केला त्या तपासामध्ये जी नावं आली होती ती नावं आणि ही नावं याच्यामध्ये फरक आहे. ज्या 2 सायकली त्याच्यावर बॉम्ब ठेवण्यात आलेले होते त्या 2 सायकली मालेगावच्या ज्या दुकानातून खरेदी केल्या गेल्या त्या खरेदी केल्याच्या पावत्या उपलब्ध झाल्या आणि त्या पावत्यांवर इंदोरहून आलेल्या 2 लोकांची नावं होती. एकाचं नाव डांगी आणि दुसरा त्या इंदोरहून आलेला त्याचा सहकारी जो मुस्लिम नव्हता. त्यांनी त्या सायकली खरेदी केलेल्या होत्या. आता असं म्हणायचं का की या दोघांनी त्या सायकली खरेदी करून हे जे कोणी आरोपी पकडले ते त्यांना दिल्या आणि मग त्यांनी त्या सायकलीवर ते बॉम्ब प्लांट केले? हे काय, ही कुठली गोष्ट सांगताय तुम्ही? कुठल्या कादंबरीतली रम्य कहाणी सांगताय? या सगळ्याचा आशय एकच, या सगळ्याचा अर्थ एकच. 2 गोष्टी त्याच्यातून दिसून येतात. एक, आपण याच्यामध्ये पॉलिटिक्स करू नका. करणाऱ्या तिन्ही यंत्रणांमध्ये करू नका. आपल्याला जरी हे म्हणायचं ऐकावं, आपल्याला हे ऐकावं जरा. अरे तुम्ही ऐकावं जरा, तुम्ही फार मोठे अधिकारी आहात, तुम्ही ऐका, मध्ये बोलू नका. ऐकून घ्या. तुम्ही मध्ये न बोलण्याचं पथ्य पाळा. फार मोठे अधिकारी तुम्ही म्हणताय मध्ये न बोलण्याचं पथ्य पाळा. प्रत्येक गोष्टीमध्ये पथ्य पाळा. माझं बोलणं झाल्यावर बोला. मध्ये न बोलण्याचं पथ्य पाळा. माझं झाल्यावर म्हणजे काही प्रत्येक गोष्टीमध्ये पॉलिटिक्स करायचंय का तुम्हाला? प्रत्येक गोष्टीमध्ये राजनीती आणायची का तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? मी दोघांनाही PK जैन आणि डॉक्टर रत्नाकर महाजन दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. डॉक्टर रत्नाकर महाजन, मी शांत राहायची विनंती करतो. ब्रेक पूर्वी जातोय मी थेट. रत्नाकर महाजन आणि PK जैन कृपया शांत व्हा. मी थेट जातोय गणेश सोनी यांच्याकडे. गणेश सोनी, तपास यंत्रणा जर धार्मिक भावनांनी प्रभावित होत असतील तर न्याय यंत्रणा देखील धार्मिक भावनांनी प्रभावित होत नाहीत कशावरून? एवढं चिडू नका, एवढं रागावू नका. बोला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय अभयवर्तक आणि आमचे वकील साहेब वहाब खान यांनी जी काही मतं व्यक्त केली त्या दोघांच्याही मतांशी मी 100% सहमत आहे. पहिली गोष्ट, ह्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून काय घडलेलं आहे 2006 पासून, नंतर तपास गेला सीबीआयकडे, सीबीआयने एटीएसचा तपास योग्य असल्याचा दाखला दिला आणि एवढंच नव्हे, ह्या सर्व प्रकरणामध्ये काही आरोपींनी मकोका जो त्याच्यामध्ये लावण्यात आला त्याला आव्हान दिलं होतं. त्याच्यानंतर ह्या प्रकरणातले 2006च्या मधले काही आरोपी, औरंगाबादच्या बॉम्ब हॉलमधले काही आरोपी आणि घाटकोपरच्या प्रकरणातला एक आरोपी, या सर्वांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये पण देखील मकोकाला आव्हान दिलं होतं. न्याय यंत्रणांनी कुठेही मकोका हा चुकीचा लावण्यात आला असं कुठेही व्यक्त केलेलं नव्हतं. तथापि एनआयएकडे हे सूत्र आल्यानंतर आणि नंतर आता 2 वर्षापूर्वी मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकरणावरती प्रकाश पडलेला आहे. मी ह्या कार्यक्रमामध्ये वकील या नात्याने जरी बोलत असलो तरी आता जैन साहेबांनी किंवा एनआयचा उल्लेख केलेला आहे, इशरत जहानचा उल्लेख केला की ज्याच्यामध्ये गृहमंत्री देखील ॲफिडेव्हिट बदलण्यामध्ये स्वारस्य दाखवतो. त्यामुळे संपूर्ण हा जो प्रकार आहे तो त्यावेळेला राज्यामध्ये कुठलं सरकार होतं, केंद्रामध्ये कुठलं सरकार होतं, याकडे आपण डोळेझाक करू शकत नाही. आपण डोळेझाक करू शकत नाही. त्यामुळे नाही डोळेझाक आपण करू शकत नाही, कारण केंद्रीय गृहमंत्री देखील ॲफिडेव्हिट बदलतो आणि दाखले देतो की कोण कुठल्या संघटनेशी निगडीत आहे आणि नाही. समझोताच्या ब्लास्टच्या बाबतीत देखील असाच प्रकार घडलेला आहे. विषयाचा संबंध नाही, संबंध आहे. वेळ का ब्रेकची झाली, ब्रेक नंतर याच मुद्द्याची चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पात्रा G24 आपण पाहताय कळसूत्री तपास. कळसूत्री तपास आपण चर्चा करतोय ती मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि त्यानंतर तपास यंत्रणांच्या तपासाच्या हेतूंबद्दल आणि तपासाच्या कार्यपद्धतीबद्दल प्रचंड मोठे आक्षेप नोंदवले गेलेत आणि त्याच्यावरच चर्चा करतोय आपण कळसूत्री तपास. आता या क्षणाला महत्वाचा मुद्दा अभयवर्तक, तो म्हणजे हिंदू दहशतवाद अशा नावाचा एक शब्दप्रयोग आपल्याकडे प्रचलित झाला आणि त्या सगळ्याच्या मागे कारण होते हे समझोतेचे एक्सप्रेस मध्ये झालेला बॉम्ब ब्लास्ट किंवा मालेगावच्या मध्ये 2दा झालेला बॉम्ब ब्लास्ट किंवा मशिदीच्या समोर झालेले बॉम्ब ब्लास्ट. तुम्हाला असं वाटतं की हे शब्दप्रयोग आज अनाठाई वाटतायत? एक गोष्टीची मला तुम्हाला आठवण करून द्यायची होती की मुंबईमध्ये जेव्हा बॉम्बस्फोटांची मालिका झाली त्यावेळेला एक बातमी गाजली होती, एक न झालेला बॉम्बस्फोट म्हणून. शरद पवारांनी उल्लेख केलेला होता की सगळे हिंदू वस्तीत झाले, एक मुसलमान वस्तीत झाला नव्हता. सामाजिक स्वास्थ्यासाठी ते आवश्यक होतं म्हणून मी सांगितलेलं. म्हणजे राजकारणी लोक समाजाच्या स्वास्थ्यासाठी काही जाहीर करू शकतात, काही करण्याचा प्रयत्न करू शकतात, ही गोष्ट त्याच्यातून लक्षात येते. माझं म्हणणं एवढंच आहे की हिंदू दहशतवाद हा बागुलबुवा किंवा आभास निर्माण करण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी प्रयत्न केलेत त्या व्यक्तींची तपास होण्याची आज आवश्यकता आहे. कारण हिंदू दहशतवादाचा जर सर्वात मोठा बळी कोण असू तर त्या सनातन संस्था आहे. आमच्या नावावरती जे काही आम्ही असह्यपणे सहन केलंय, आज ह्यांचे आरोपी निर्दोष सुटले. ह्यांना तुम्ही चॅनलवरती एक चर्चासत्र घातलं. गोव्यामधल्या आमच्या असंच 19-25 वर्षाच्या मुलांना 4 वर्ष तुरुंगामध्ये राहावं लागलं, निर्दोष सुटलेले कोण. म्हणजे मला, कारण आम्ही हे भोगलेलं आहे ना, म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतो. याच्यामध्ये मला अजून एक रत्नाकर महाजनांच्यासाठी एक मुद्दा मांडायचा आहे. मगाशी आला होता की हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं, ह्याचा एक मला पुरावा मांडायचा आहे की सीबीआय ही सर्वोच्च तपास यंत्रणा आताच्या घडीला, त्याचा कसा हे होतंय, त्याचे नंदकुमार नायर हे दाभोळकर तपासाचे मुख्य अधिकारी आहेत. त्यांच्यावरती कोर्टाची एर्नाकुलम कोर्टाची आपण मागे हा मुद्दा मांडलेला आहे. हिंदू दहशतवाद, रत्नाकर महाजन या शब्दाचा आजचा नेमका अर्थ आम्ही काय घ्यायचा असं वाटतं आपल्याला या सगळ्या तपास यंत्रणांच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर? रत्नाकर महाजन. जिहादी मानसिकता असा शब्द मोठ्या उत्साहानं आणि आनंदातिरेकानं जेव्हा रूढ करण्यात आला किंवा लोहपुरुषानं जेव्हा एक नवा सिद्धांत आणि सुविचार मांडला की सगळे मुसलमान दहशतवादी नाहीत पण सगळे दहशतवादी हे मुसलमान आहेत, तेव्हा काय बरं वाटलं होतं? आता जर इतकं वाईट वाटतं आहे तर तेव्हा कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना, कुठल्याही प्रकारचा तर्क नसताना जेव्हा अशी चर्चा होत होती तेव्हा कुणी बरं आक्षेप घेतले होते? त्यामुळं आपल्याला सोयीचं असेल त्यावेळेला आक्षेप घ्यायचे आणि आपल्याला गैरसोयीचं असेल
त्यावेळेला भलतीकडेच चर्चा घेऊन जायची. आता या कर्नल पुरोहितचं नाव आलं म्हणून सांगतो, या कर्नल पुरोहितनं स्वतःहून असं सांगितलेलं आहे की त्याच्या देखत इंद्रेश सिंगनं भोसला मिलिटरी स्कूलमध्ये बॉम्ब बनवण्याचा ट्रेनिंग कॅम्प ऑर्गनाईज करण्यासाठी 45 लाख रुपये दिले होते. आणि या प्रकारच्या संवादांच्या टेप्स उपलब्ध आहेत. रत्नाकर महाजन, मी तुम्हाला या ठिकाणी थांबवतोय. तुम्हाला कोणताही अधिकार नाही. आज एवढा मोठा निकाल आलेला असताना कर्नल पुरोहित, मेजर उपाध्याय, वय वर्ष 60, उच्च अधिकारी यांना काँग्रेसने तुम्ही त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. काँग्रेसने त्यांना आयुष्यातनं उठवलेलं आहे. रत्नाकर महाजन, तुम्ही ऐकून घ्या. मी दोघांनाही शांत करायची विनंती करतोय. छळ केलेला आहे. मी दोघांनाही शांत करायची विनंती करतो. रत्नाकर महाजन प्लीज गो अहेड. रत्नाकर महाजन प्लीज गो. आपला नेहमीचा असं बंद करा. मी तुम्हाला बोलूच देणार नाही. गुंडगिरी बंद करा. तुम्ही तुमची इथली जाहीर गुंडगिरी बंद करा. तुमची इथली जाहीर गुंडगिरी बंद करा. मला बोलू द्या. तुमची प्रसिद्ध आहे हो. मला मी दोघांनाही शांत करायची. मी जातो पीके जैन यांच्याकडे. पीके जैन, तुम्हाला विचारतं कोण हो? अरे तुम्हाला विचारतं कोण? तुमच्या गुंडगिरीची कुठे कशाला? रत्नाकर महाजन कृपया शांत व्हा. मी थेट जातोय पीके जैन यांच्याकडे. पीके जैन, गप्प बसा. बॉम्बस्फोट नेमका कोणी केला? पीके जैन, मला सांगा, आज या 8 आरोपींची आपण निर्दोष मुक्तता केलेली आहे. अभय वर्तक म्हणतात की जे 4 आरोपी पकडलेले ते देखील निर्दोष सुटतील, कारण त्यांच्या बाबतीतही तपास यंत्रणांनी चुका केलेल्या आहेत. मग मला सांगा, पीके जैन, हा मालेगावचा बॉम्बस्फोट केला कुणी? कारण या बॉम्बस्फोटातच कदाचित पुढच्या समझौता एक्सप्रेसच्या बॉम्बस्फोटाची मुळं दडलेली आहेत. पीके जैन, मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हा अशा प्रकारचा विरोधाभास निर्माण केला जातो, एक तपास यंत्रणेने एक आरोपी, सेट ऑफ आरोपींना अटक केली, चार्जशीट केला, आणि दुसऱ्या तपास यंत्रणेने या लोकांना सोडून दुसऱ्या लोकांना अटक केली, तर याच्यामध्ये कन्व्हिक्शन होण्याचे चान्सेस नगण्य आहेत. कारण की कोर्टाच्या मनामध्ये संशय निर्माण होतो आणि पुरावे व्यवस्थितरित्या पुटअप केले जाऊ शकत नाही. म्हणून मला असं वाटत नाही की या केसमध्ये कोणालाही आता शिक्षा होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण हिंदू दहशतवाद आणि मुस्लिम दहशतवाद याबद्दल बोलतो. मुंबई 26/11च्या हल्ल्यामध्ये जे लोक पकडले गेले त्यांच्याकडे हिंदू नावाचे ओळखपत्र होते. म्हणजे कुठेतरी हे एक आभास निर्माण करायचे की या जे हिंदू दहशतवादाचा जो बागलबुवा सुरू केला गेला की हा कुठल्या तरी रीत्याने हिंदूंना सुद्धा दहशतवादामध्ये त्यांचा सहभाग आहे असा दाखवण्याचा एक प्रयत्न झाला होता. आणि आपला एक गोष्ट मी आपल्याला आवर्जून सांगून इच्छितो या ठिकाणी की जनरल मुशर्रफच्या एका स्पीचमध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल मेन्शन करण्यात आला होता. आता कुठे एवढा मोठा हिंदुस्थान, कुठे त्याच्यामध्ये महाराष्ट्र, कुठे त्याच्यामध्ये मालेगाव, आणि आमच्या दुश्मन देशाच्या पंतप्रधान स्पीच मध्ये करण्यात आला होता. मी आपल्याला मी सांगतो तुम्हाला महाजन साहेब, तुम्ही एक राजकारणासारखा बोलू नका. तुम्हाला या गोष्टीमध्ये समाजाचा भला कशा होता याच्याबद्दल बघितलं पाहिजे. नुसते राजकारणी नाही आहेत, या देशाने नाकारलेले राजकारणी आहेत. तपास यंत्रणा कशा खाली काढायचे. रत्नाकर महाजन आणि अभय वर्तक, मी दोघांनाही शांत करायची विनंती करतो. पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्यावरती टीका करायची आहे. भलं केलं आजपर्यंत. पीके जैन खूप भलं केलं. या देशाचे या सगळ्याचं मूळ कशात आहे माहिती? या देशाचे गृहमंत्री जे आहेत ते ऍफिडेव्हिट बदलतात. पीके जैन, मी त्याच मुद्द्यावर तुम्हाला प्रश्न विचारतोय. पीके जैन, मी तुम्हाला त्याच मुद्द्यावर प्रश्न विचारतोय आणि आजच्या मुद्द्यावरच विचारतोय. पीके जैन, सीबीआय, तुम्हाला आठवत असेल, सीबीआय हा पिंजऱ्यातला पोपट आहे. हे विधान कोणा संपादकाचं नाही, हे विधान कोणा विरोधी पक्ष नेत्याचं नाही. हे विधान दस्तूर खुद्द त्यावेळच्या सीबीआयच्या संचालकाचं विधान आहे. मला सांगा, जर सीबीआयचीच अशा प्रकारची पिळवणूक होत असेल, अशा प्रकारे दबाव येत असतील, तर ATSI, NIA, CBI या सगळ्यांना सत्ताधाऱ्यांच्या मर्जीप्रमाणेच काम करावं लागतं असा निष्कर्ष आज आम्ही काढायचा का? पीके जैन, मी आपल्याला एक गोष्ट आतापर्यंत मी सांगत नव्हतो. एक सरकारी अधिकारी आहे तेव्हा झालेल्या घटनाच्या बद्दल कोणाला टीका करायची नाही. तेव्हाचे जे गृहमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी आम्हाला आरोपींना अटक न करण्याबद्दल जवळजवळ 15 दिवस सतत आमच्या मागे राहिले की तुम्ही आरोपींना अटक करू नका, तुम्ही व्यवस्थित तपास करा, त्याच्यानंतर करा.
आमच्यासाठी फार प्रॉब्लेम निर्माण होतील. जेव्हा आम्ही त्यांना सर्व संपूर्ण पुरावे त्याच्या समोर जाऊन मांडले, त्याच्याशी चर्चा केली, तेव्हा कुठेतरी आम्हाला त्या लोकांना अटक करण्याची परवानगी मिळाली. आता हे जे डॉक्टर महाजन बोलताय की तुम्ही इररिस्पॉन्सिबली बोलताय, मी आता इररिस्पॉन्सिबली बोलत नाही. तेव्हाच्या घडलेल्या घटनाक्रमाची माहिती देतो आपल्याला. त्याच्यानंतर कुठे 15-20 दिवसानंतर मला परवानगी भेटली, तेव्हा कुठेतरी जाऊन त्या रोबीन अटक करण्यात आली. रत्नाकर महाजन, तुमच्याकडे येण्यापूर्वी वहाब खान बोला. असेल तर तेव्हाचे शासन तेव्हाची गव्हर्नमेंटनी लोकल पोलीस कडून घेऊन हा तपास सीबीआय कडे दिला. त्यांना जरी सीबीआय वरती विश्वास नसेल तर कशाला दिला त्याच्याकडे तपासा. जयंत साहेब, फक्त 2 मिनिटं. आपण म्हटलं 15 दिवस अरेस्ट डिले केला, आपण डिफर केला आणि गृहमंत्री समोर पुरावे ठेवले. काय पुरावा ठेवलं होतं? बॉम्ब ब्लास्टच्या दिवशी आसिफ आणि मोहम्मद अली ATSच्या कस्टडीमध्ये 7-11 हा पुरावा ठेवला होता. शब्बीर मसीउल्ला हा पण कस्टडीत हा पुरावा ठेवला होतं. जाहीद 400 किलोमीटर दूर फुलसांगीमध्ये 200 लोकांची इमामत करत होता हा पुरावा ठेवला होतं. RDX जप्तीचा जो पंच आहे त्याच वेळी त्या ठिकाणी नसताना दुसऱ्या ठिकाणी वरती पंचावरती सही करत होता हा पुरावा ठेवला होता आपण. आणि ह्या पुरावा ठेवल्यानंतर मग 15 दिवस आपण डिफर केलं होतं. एनआयने ज्यावेळी ह्या नवीन 4 लोकांना अटक केल्या, चार्जशीट दाखल केली, आपण ते चॅलेंज का नाही केलं त्यावेळी? घडलेली हकीकत आहे. मी एनआयएच्या तपासबद्दल बोलत नाही. जी आम्ही तपास केली होती सरळ सांगा, एनआयने निर्दोष लोकांना गुंतवलेलं आहे. हे 4 लोकांना खोटं गुंतवलेलं आहे, खोटे पुरावे तयार केलेले आहे. मला या ठिकाणी मला या ठिकाणी गणेश सोवनी, मला सांगू नका. मला या ठिकाणी गणेश सोवनी यांना चर्चेत पुन्हा आमंत्रित करायचे. गणेश सोवनी, तपास यंत्रणांनी जरी निष्पापांना गोवायचा प्रयत्न केला, तपास यंत्रणांनी निष्पापांना गोवायचा प्रयत्न केला तरी आपली न्याय व्यवस्था अखेर न्याय करते असं आज आपल्याला ठामपणे म्हणता येईल का? नक्की म्हणता येईल आपल्याला, त्याबद्दल काही वाद नाहीये. कारण एनआयने तपास घेतल्यानंतर फोरेन्सिक काही तपासासाठी अहमदाबादला याच प्रकरणातल्या चीजवस्तू गेल्या आणि तिथे नंतर उलगडा होत गेला की सर्व प्रकरणामध्ये या आरोपींना कसं गोवण्यात आलेलं आहे. ज्या तऱ्हेने संपूर्ण तपास 2006च्या जो गुन्ह्याचा जो घडलेला आहे त्याचा जो आलेख जो काय आहे आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये ज्या तऱ्हेने एनआयने गांभीर्याने या प्रकरणात तपास केला. आज शरद कुमार एनआयचे जे प्रमुख आहेत त्यांनी देखील कालच्या या मुंबईच्या सत्र न्यायालयाच्या निकालाचं स्वागत केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने एनआयए ही निपक्षपाती तपास करू शकते असं कालच्या प्रकरणावर घडलेलं आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो. गणेश सोवनी, आय वॉन्ट टू स्टॉप यू आणि तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न अशा करता विचारायचा आहे की या ज्या तपास यंत्रणा आहेत या एखाद्या आरोपीकडे, तो आरोपी हिंदू आहे, तो आरोपी मुसलमान आहे, अशा भेदभावानं बघत नाही का? का फक्त त्या आरोपीकडे आरोपी म्हणूनच बघतं आणि त्यावेळी सरकार कोणाचं आहे हे सुद्धा फार महत्वाचं मॅटर करत असतं? एम आय राईट गणेश सोवनी? आपण ज्या या कार्यक्रमाचं जे शीर्षक ठेवलेलं आहे कळसूत्री तपास ते अतिशय बोलकं आहे. त्या शीर्षकाबद्दल प्रथम मी आपलं अभिनंदन करतो आणि आपल्या शीर्षकामध्येच आपल्या प्रश्नाचं आपण उत्तर दिलेलं आहे. गेल्या कित्येक वर्षाचं जर आपण सगळं तपासांबद्दल जर आपण वेगळे संशोधन जर केलं तर बरेच वेळेला सत्ताधिकाऱ्यांकडे जे सत्तेवरती आहेत त्यांच्याकडे बघून, त्यांच्या तोंडाकडे बघून, त्यांच्या भावनांकडे बघून बऱ्याच वेळेला तपास यंत्रणाला काम करायला लागतं. हे दुर्दैवी सत्य आहे. त्याच्याबद्दल मला खंत वाटते वकील या नात्याने. आणि या सर्व 2006च्या प्रकरणावर असो, आता जर 2006मध्ये जर ATS खोट्या आरोपींना पकडू शकते तर तीच ATS, तेच अधिकारी ज्याचा मगाशी अभयवर्तकांनी उल्लेख केला, त्याच ATSनी 2008 मधल्या साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यांना खोटं गोवलेलं नसेल का? हे देखील ह्याच्यातच उत्तर आहे. म्हणजे याचा अर्थ गणेश सोवनी, याचा अर्थ या निकालपत्राचा 2008च्या निकालपत्रावरही परिणाम होणार, तपासावरही, आणि त्याहीपेक्षा खटल्याच्या पुढच्या प्रक्रियेवर परिणाम होईल असं स्पष्टपणे आपण सांगताय? होऊ शकतं, अशक्य होऊ शकतो. रत्नाकर महाजन, एक छोटासा प्रश्न आहे, तो म्हणजे मालेगावचे स्फोट झाले त्यावेळेला काँग्रेसची सत्ता होती राज्यात आणि काँग्रेसची सत्ता होती देशामध्ये. त्यावेळी लष्कर-ए-तोयबा, सिमी, जैश-ए-मोहम्मद अशा संघटना त्यामागे आहेत असा स्पष्ट आरोप त्या काळात काँग्रेस सरकार आणि तपास यंत्रणा करत होत्या. मग हे सगळं कोर्टात किंवा भगव्या दहशतवादाकडे कसे काय वळलो? ज्यावेळी तपास यंत्रणांवर आपण दोषारोप करतो त्याच वेळी कुठंतरी आपल्या सरकारच्या त्यावेळच्या कारभाराचं देखील स्वच्छपणे आपल्याला अवलोकन करायला पाहिजे की नाही? रत्नाकर महाजन. बिलकुल करायला पाहिजे.
बिलकुल करायला पाहिजे. आणि तसं केल्यावर एक आपल्या लक्षात येईल की मालेगाव बॉम्बस्फोटाच्या संदर्भात पहिले तपास आणि चार्जशीट झाल्यानंतर हेमंत करकरे यांनी जो तपास केला आणि त्या तपासातून जे निष्कर्ष पुढे आले ते त्यावेळच्या सरकारने स्वीकारले. आणि 15 दिवस आम्हाला परवानगी मिळाली नाही असा एखादा इंडिपेंडंट तथाकथित कार्यक्षम आणि स्वतःच्या बुद्धीनं काम करणारा अधिकारी कसं काय सांगू शकतो? वाय डिड ही नॉट गो फर्दर and act in his own jurisdiction and within his own power? असा प्रश्न जर आज कोणी विचारला तर त्याला काय उत्तर आहे? पण मी आज हा प्रश्न विचारत नाही, कारण इतिहासात अशा प्रश्नांना काही अर्थ नसतो. मुद्दा असा आहे की सिमीच्या संदर्भात आपण सांगितलं, एकेकाळी सिमीच्या वर बंदी घातलेली होती, पण नंतर त्या बंदीचं जस्टिफिकेशन पुरेसं मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर ती बंदी उठवण्यात आलेली होती. त्यामुळं राज्यकारभार करत असताना अशा एरर ऑफ जजमेंट्स होऊ शकतात, पण त्या एरर ऑफ जजमेंट स्वीकारण्याची सुद्धा आणि त्या दुरुस्त करण्याची सुद्धा धमक अंगी असावी लागते. त्यामुळं आपण त्यावेळेला असलेल्या सरकारच्या निर्णय क्षमतेवर किंवा एकूण क्षमतेवर कितीही प्रश्नचिन्ह उभं करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काय उपयोग होईल असं मला वाटत नाही. मला चर्चेत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आणायचा आहे आणि तो म्हणजे अशा प्रकारचे बॉम्बस्फोट होतात, आरोपींना पकडलं जातं आणि आरोपी निर्दोष सुटतात आणि नेमक्या बॉम्बस्फोट कोणी केलेत हे अजूनपर्यंत कळत नाही इतके वर्ष झाल्यानंतर. वहाब खान, या देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी हा चाललेला अक्षम्य असा खिलवाड आहे. कोणीतरी खेळतंय या देशाच्या सुरक्षेशी. 100%. म्हणजे हे बघा, ज्यावेळी आम्ही या डिस्चार्जच्या मुद्द्यावर आर्ग्युमेंट केलं होतं कोर्टात, आम्ही कोर्टाजवळ हेच मुद्दा मांडला होता की ATSच्या तपासाप्रमाणे हा 9 लोकांनी बॉम्ब ब्लास्ट केलेला आहे, ॲज पर NIA हे दुसऱ्या 4 लोकांनी बॉम्ब ब्लास्ट केलेला आहे आणि दोघेही ग्रुपमध्ये आपसात काहीही संबंध रिलेशन नाही आहे. आम्ही परत पुढे कोर्टात असं मांडलं होतं की एक गोष्ट क्लिअर आहे की ह्या 2 ग्रुपमधलं एक ग्रुप इनोसेंट आहे आणि एक ग्रुप गिल्टी आहे. आता इनोसेंट ग्रुपला ह्या केसमध्ये कंटिन्युअस आरोपी म्हणून ठेवलं, इनडायरेक्टली ह्याचा फायदा गिल्टी ग्रुप जे आहे त्यांना भेटेल. आणि जर आज ह्या ग्रुपला जर डिस्चार्ज नाही केलं आणि दोघांना ट्रायल फेस करायला सांगितलं, मग दुसरा ग्रुप जे त्यांच्या सुटक्यासाठी जे इमारत बांधणार, आम्हाला स्वतःला डिफेंड करण्यासाठी ते पाळावं लागेल आणि आम्ही आपला डिफेन्स जे तयार करणार त्यांना त्यांच्या सुटक्यासाठी तो पाळावा लागेल. म्हणजे त्यांचा डिफेन्स आम्ही बर्बाद करू, आमचा डिफेन्स ते बर्बाद करू. कोर्ट न्याय कोणाला देईल आणि कोर्ट अशा परिस्थितीत न्याय करू शकतो का? आणि अल्टिमेटली हे जे इनजस्टिस जे आहे, दिस विल विथ द विक्टिम, जे मयत झाले, एक्सपायर झाले या ब्लास्टमध्ये, त्यांना न्याय भेटणार नाही अशा परिस्थितीमुळे. म्हणून ATS जे आहे, दे आर नॉट द फायनल अथॉरिटी. NIA कडे तपास गेल्यानंतर NIA ने क्रॉस चेक केलेला आहे, जे से आहे तो NIAचा से आहे. आता NIA ला तुमच्या फायनल रिपोर्ट विरोधात जाऊन ATSचा पुरावा सिद्ध करा असं सांगता येत नाही. NIA इज बाउंड टू प्रूव्ह देअर ओन एव्हिडन्स. बरोबर. म्हणून कोर्टाने हे सर्व गोष्ट बघून जे आरोपींना डिस्चार्ज. अभय वर्तक, या देशातल्या सुरक्षेशी कोणीतरी खेळते प्रचंड मोठ्या प्रमाणावर. या निकालातून काय धडा मिळाला असं वाटतं? आज आपण हे चर्चासत्र ठेवलंय, पण याचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो याचं एक अतिशय नाजूक आणि हृदयस्पर्शी उदाहरण सांगतो की श्याम साहू यांना अटक केली. त्यांना आपल्याला माहिती आहे की ते एखाद्या निरपराध व्यक्तीला अटक केल्याचा परिणाम काय होऊ शकतो. तर त्यांचे सख्खे भाऊ ज्या वेळेला त्यांना अटक केली, कोर्टामध्ये हजर केलं, तर न्यायाधीशांच्या समोर कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. काय गंभीर गोष्ट असेल, काय गांभीर्य असेल की एखाद्या तपास यंत्रणेने चुकीचा तपास केला. मला 3 मुद्दे शेवटचे फक्त मांडायचे आहेत. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावरती जेलमध्ये एका मुसलमान महिलेने धारदार शस्त्राने वार करून ठार मारण्याचा डायव्हर्ट हा या देशाच्या अंतर्गत सुरक्षेची खेळ आहे का? एवढ्याच मुद्द्यावर बोला. त्यांना जे मारण्याचा प्रयत्न केला, कुणीतरी देशाच्या सुरक्षेची खेळतंय म्हणून अशा पद्धतीने आरोपींना ठार मारण्याचा प्रयत्न केला. नाही, रत्नाकर महाजनांकडे जाण्यापूर्वी मला एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे की आज काय करायचं. आज असं आहे की सरकारने, माझं म्हणणं आहे की स्पष्ट भूमिका घ्या आणि याच्यासाठी समोर आदर्श आहे तो इंदिरा गांधींचा घ्या, बाळासाहेब ठाकरेंचा घ्या की बाबा जे लोक निर्दोष आहेत त्यांच्यासाठी तत्परतेने कृती करा. आज सरकारमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की NIAची चार्जशीट, पुरवणी चार्जशीट फाईल झालेली नाही. मुद्दा मांडला रत्नाकर महाजन. वेळेची मर्यादा लक्षात घेतला थोडक्यात
थोडक्यात नंतर मला शेवटचा प्रश्न घेऊन पीके जैन यांच्याकडे जायचंय. एकच प्रश्न बोला. एकच प्रश्न विचारायचा आहे की या बॉम्बस्फोटामध्ये आरोपी म्हणून पकडलेले सनातनचे 4 आरोपी नंतर सुटले, 12 वर्षांनंतरही ते फरार का आहेत? आज घडीला रुद्र पाटील आणि अकोलकर हे आज दोन विषय लोक आहे का कुठे तो आहेत? रत्नाकर त्यांचा महाजन पत्ता काय? आजचा ते त्या सध्या विषयावरती काय विषय करतात? ठेवा. हे काँग्रेस आहे ना सनातन कधी काँग्रेस, सांगणार? तर त्याचा पूर्ण इतिहास आता आणि कसं- वर्तमान मला- हे सगळं आम्ही मला- सगळं मला- करतो. चालतं. मला आधी आम्ही याच्यातल्या- प्रश्न विचारले चालत नाही. दोघांना- मी नेमकं तुम्हाला दोघांना नाही विचारलाय मी की तुम्हाला ना त्या तुम्हाला दोघांना शांत राहायची. अभय वर्तक प्लीज. आणि अकोलकर- पीके जैन मला शेवटचं एक फक्त ॲश्युरन्स हवाय, मला आपलं मत हवंय. हे बॉम्बस्फोट घडवणारे जे खरे मास्टर माइंड आहेत त्यांच्यापर्यंत कधीतरी या देशातल्या CBI असेल, NIA असेल, ATS असेल, कधीतरी पोचतील का हो? का मी असेच गोल गोल फिरत राहणार आहोत? बऱ्याचशा केसेसमध्ये आरोपी पकडले गेले आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली, चार्जशीट झाली, कन्व्हिक्शन पण झालेलं आहे. तर तपास यंत्रणा नेहमी प्रयत्न करतात की अशा प्रकारचे जे प्रयत्न आहेत किंवा अशा प्रकारचे गुन्हे आहेत त्याचा तपास लागावा आणि त्या लोकांना पकडून त्यांना न्यायालयाच्या समोर पेश केला जावा. हा आमचा आटोकाट प्रयत्न असतो आणि त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. जी अफेक्टेड पार्टी आहे ती नेहमी आमच्यावरती आरोप करते, पण आमचं काम आहे आपल्या कर्तव्याशी जुळून ते तपास करणे आणि जे काही आमच्या तपासामध्ये निघते त्या आधारावर कोर्टाच्या समक्ष पेश करणे. आणि मला असं वाटते की या देशाची खुफिया यंत्रणा, या देशाची पोलीस बरीचशी सक्षम आहे हे काम करण्यासाठी. आमच्या देशामध्ये बरेचसे दहशतवादाचे कृत्य झालेले आहेत आणि बरेचसे कृत्य हे प्रिव्हेंट झालेले आहेत आणि आमची जी यंत्रणा आहे ती सक्षम आहे असं मला वाटते. हे काही केसेसमध्ये 100% डिटेक्शन कुठेही होत नाही वर्ल्डमध्ये. तर म्हणून जेवढा काही आम्ही प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना यश मिळावा हे आमची सर्वांची इच्छा असते. प्रेक्षक, आणि याच्यामध्ये आम्ही 2006 मध्ये धर्माकडे बघत मालेगावला झालेल्या बॉम्बस्फोटाचे आरोपी हे हिंदू होते की मुस्लिम होते या एका काटेरी प्रश्नाभोवतीच तपास यंत्रणा फिरताना दिसल्या. तसंच या चर्चेतही हाच मुद्दा कळीचा ठरला. बॉम्बस्फोटामागचे आरोपी हे मुस्लिम होते असं ATS आणि CBIला ठामपणे वाटत होतं, पण NIAनं अभिनव भारतचा हिंदू अँगल शोधून काढला. खरं तर या स्फोटामागे हिंदू होते की मुसलमान होते यापेक्षा स्फोट घडवणारे कोण होते यावर अधिक लक्ष देणं गरजेचं होतं. दहशतवादी हल्ला हा जिहाद किंवा भगवा दहशतवाद या चष्म्यातून बघायलाच नको. तपास यंत्रणा जर अशा चष्म्यातून बघायला लागल्या तर तपासाला अयोग्य आणि भयानक वळण लागण्याचा धोका असतो. हा फक्त एका गुन्हेगारी दहशतवादी कृत्याचा तपास होता, त्याला धार्मिक रंग देणं सर्वतोपरी अयोग्य होतं. हाच मालेगावचा धडा आहे. प्रेक्षको, मालेगाव स्फोट हा मुद्दा अधिक ज्वालाग्राही बनला कारण हिंदू दहशतवाद विरुद्ध मुस्लिम दहशतवाद अशी चर्चा देशभर सुरू झाली आणि त्यात आम्ही माध्यमांनी पण भाग घेतला. टोकाचे हिंदू आणि टोकाचे मुस्लिम कडवे धर्माभिमानी एका टोकाला तर दुसऱ्या टोकाला स्वयंघोषित मुक्त वातावरणाचा उद्घोष करणारे बुद्धिवादी असा सामना या देशात गेले काही वर्ष रंगला. आपण एक समाज म्हणून दहशतवादाकडे कुठल्या नजरेतून बघतो हे देखील या निमित्तानं आज समोर आलंय. प्रेक्षको, पक्षपाती वादविवाद आपल्या समाजात सुरूच राहणार आहेत. अशा वातावरणात तपास यंत्रणा आणि न्यायालयासमोर प्रचंड मोठं आव्हान आहे. वादविवादाच्या गदारोळातच आपल्या तपास यंत्रणांना सत्याची आणि न्यायाची वाट चालावी लागणार आहे आणि ती अत्यंत कठीण आहे. याचं कारण तपास यंत्रणा आपल्याच बाजूने असाव्यात असं प्रत्येकाला वाटत असतं. यातले जे निर्दोष सुटलेले आहेत त्याबद्दल आनंद आणि अजून जे दोषी आहेत ते पकडले गेले नाहीत याची खंत. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व बांधवांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.